नुकताच मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा जो दर्जा आहे तो देण्यात आलेला आहे। तसंच आपण महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावीच लागेल, तुम्हाला शिकावीच लागेल असं देखील म्हणत असतो। पण एकीकडे असं मराठी भाषेला प्रोत्साहन देत असतानाच दुसरीकडे मराठी शाळा ज्या आहेत त्या कुठेतरी त्यांची अवस्था जी आहे ती बिकट होत चालल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कधी मूलभूत सुविधा विद्यार्थ्यांना मिळत नाहीत तर कधी चांगले स्किल्ड टीचर जे आहेत ते या मराठी शाळेत आपल्याला पाहायला मिळत नाहीत। आता या सगळ्यात अजून एक धक्कादायक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। पुणे महापालिकेच्या 91 शाळांना जे आहे ते मुख्याध्यापकच नसल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजपचे नगरसेवक योगेश मुळीक यांनी प्रश्न उत्तरांमध्ये हा मुद्दा उपस्थित केला, तेव्हा हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते समोर आलं। 91 शाळांपैकी तब्बल 80 शाळा ज्या आहेत त्या मराठी आहेत आणि 11 शाळा ज्या आहेत त्या उर्दू शाळा आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावरती सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी देखील चिंता व्यक्त केली असून महापालिकेच्या या संपूर्ण कारभारावरती टीकेची झोड उमटवल्याचं पाहायला मिळते। तसंच दुसरीकडे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावर लवकरच तोडगा काढला जाईल असं म्हटलेलं आहे। मात्र या संपूर्ण प्रकरणावरती या 91 शाळांचा कारभार जो आहे तो राम भरोसेच चालत असल्याचं चित्र एकंदरीतच पाहायला मिळतंय। स्वतःला स्मार्ट सिटी, शिक्षणाचं माहेरघर वगैरे बिरुदं लावणाऱ्या पुणे महापालिकेच्या 91 शाळांमध्ये मुख्याध्यापकच नसल्याची बातमी पुढे आली आहे। अर्थात त्याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही, कारण सध्याचं प्रशासन आणि राजकारणी या दोघांच्याही ध्येय धोरणामध्ये शिक्षण हे शेवटच्या क्रमांकावर आहे। त्यांच्या दृष्टीने शिक्षकांना काही फारसं महत्त्व नाही आणि ही परिस्थिती आजची आहे अशातला भाग नाही। साधारणपणे 2020-21 पासूनच ही मुख्याध्यापकांची कमतरता भासत होती। त्यावेळेला अगदी 5-6 शाळांमध्ये मुख्याध्यापक नव्हते। ती संख्या कमी व्हायला हवी होती, परंतु ती दुर्दैवाने वाढलेली आहे। त्याचं कारणही तसंच आहे। या राजकारण्यांकडे आणि प्रशासनाकडे शिक्षणाकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे। त्यांचं लक्ष आहे ते निविदा काढणं, निविदा मॅनेज करणं, त्यासाठी रिंगा करणं, आपल्या लोकांना निविदा मिळतील यासाठी प्रयत्न करणं, स्मार्ट सिटी, नदी सुधारणा प्रकल्प याच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱ्हास करणं हे त्यांच्या प्राथमिकता आहेत। त्यामुळे शिक्षण हे त्यांच्या अजेंड्यावर असणं कधीही शक्य नव्हतं आणि ते नाही हे याच्यातून दिसतंय। आता मुद्दा आहे ते आता तरी ह्या जागा भरल्या जातील का? मला लाजेकाचे तर कदाचित या भरल्या जातील असं वाटतं, परंतु पुन्हा हे प्रकार आणखी होतच राहणार आणि याच्यासाठी लोकांनी जागृत होणं गरजेचं आहे, लोकांनी दबाव आणणं गरजेचं आहे। राजकारण्यांना शिक्षण नको अशासाठी आहे की त्यांना प्रश्न विचारणारे लोक आवडत नाहीत। प्रशासनाची तीच गत आहे। लोक शिकले तर प्रश्न विचारतील, कामं व्यवस्थित करावी लागतील। शिकलेच नाही तर त्यांना उदरनिर्वाहाची सुद्धा भ्रांत राहील। त्यामुळे या गोष्टीकडे दुर्लक्ष होतं आहे, परंतु लक्ष द्यायची मागणी तरी कुणाकडे करायची? कारण ज्यांनी हे सगळं करायचं, पूर्वी शिक्षण मंडळ होतं त्यावेळेला भ्रष्टाचार इतका होता, म्हणजे आता नाही अशातला भाग नाही, आताही तेवढाच आहे। परंतु त्यावेळेला तर मी एकदा मागणी केली होती की या शिक्षण मंडळ सदस्यांना भ्रष्टाचार भत्ता द्यावा म्हणजे तरी नीट काम करतील, परंतु ते सगळंच अजूनही तसंच आहे। नागरिकांनी उठाव करण्यासाठी किंवा नागरिकांनी महापालिकेवर दबाव आणण्याशिवाय किंवा आपल्या नगरसेवकांवर दबाव आणण्याशिवाय दुसरा काही पर्याय आहे असं मला वाटत नाही। बऱ्याच मराठी शाळांमध्ये मुख्याध्यापक नाही आणि आपण 800 कोटी रुपये पगारात खर्च करतो शिक्षकांच्या, तरी मुख्याध्यापक नाही। मुख्याध्यापक का नाही माहिती का? त्याच्यामध्ये मागच्या काळात जिल्हा परिषद आणि पुणे महानगरपालिकेतले आलेले शिक्षक या युनियनमध्ये त्यांच्या ह्या संदर्भात ते एकमेकांमध्ये मला वाटतं तक्रारी होत्या। जिल्हा परिषदमध्ये आलेल्या शिक्षक आणि महानगरपालिका शिक्षक, मग त्याचं टाईप करताना महापालिकेत जो शिक्षक आहे तो 19 वर्ष सर्व्हिस केली आणि मग जिल्हा परिषदमध्ये आलेला हा 12 वर्षाचा आहे, तर ते कंपॅरिझन कसं करायचं? त्या काळामध्ये मी स्वतः पुढाकार करून सभागृहात असताना 61 मुख्याध्यापकांची त्यावेळी भरती करण्याचा प्रयत्न केला। असे काही प्रलंबित आता आहेत आणि मला असं वाटतं की एक महिन्याभरामध्ये त्याचा आढावा घेतो। परवा शिक्षण समिती झाली आहे, तर जो मला एक 15-20 मुख्याध्यापकांचा विषय तोही मार्गाला लागेल आणि टप्प्याटप्प्याने पूर्ण आपण प्रक्रिया पूर्ण करू। नाही, जिल्हा परिषद जे एक वर्ग झाले
त्यांचा विषय आणि पुणे महानगरपालिकेतले शिक्षक मी 19 वर्षाची सर्व्हिस केली असेल आणि जिल्हा परिषद वाला शिक्षक असेल किंवा महिला असेल त्यांची 16 तर ज्यावेळेला महानगरपालिकेत आल्यावरती मत झाल्यानंतर मुख्याध्यापिका संदर्भामध्ये त्यांनी सुद्धा कोर्टात दावा दाखल केला गुन्हा आणि त्याच्यामुळे तो बॅकलॉग भरायला वेळ लागलाय. आता स्टेप वाईज आपण तो ठरवतोय. त्याच्या युनियनला पण सांगितलं की आपल्यामधला जो वाद आहे तो मिटून कोर्टात तुम्ही जे गेलेले ते न केल्याने मला वाटतं मुख्याध्यापकाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. याच्यात आढावा प्रशिक्षण समिती झाली आहे आणि नक्कीच पुढच्या काळामध्ये जी मुख्याध्यापकाची जागा रिक्त आहे ते भरण्यासाठी आपण बोललोय आणि नक्कीच त्यातून मार्ग निघणार आहे.